नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला पेरूचे रायते करून दाखवणार आहे। त्यासाठी हे बाजारातून पिकलेले पेरू आणलेले आहेत। त्यासाठी लागणारे साहित्य सांगते तुम्हाला। हे पिकलेले पेरू आणलेले आहेत मी, परत कोथिंबीर, दही, मीठ, कढीपत्ता, साखर, हिरव्या मिरच्या 2 घेतल्या, तेल घेतले, जिरं, मोहरी आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। आता कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। पेरू चिरून घेऊया आपण। कापलेलं आहे मी आता, ते किसून घेते मी। बी घ्यायचे नाही तर बी काढून टाकायचे। असं बी घ्यायचं नाही, बी काढून टाकायचं। गुलाबी पेरू आहे हा। फोडणी देऊया आपण। तेल घालूया। हे आता तेल काढलेलं आहे, त्यात आपण जिरं मोहरी घालू। थोडं जिरं, मोहरी, कढीपत्ता, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची आपण फोडणी आता ह्या पेरूच्या किसलेल्या ह्याच्यात घालू। आपण किसलेला पेरू आहे त्यात घालू। आता थोडा आवडीनुसार मीठ घालायचं आपण। साखर घालूया चिमूट। शेंगदाण्याचं कूट घालायचं। घालून घेऊया आपण। कोथिंबीर पण घालूया। असं हलवून घ्यायचं आपण, छान चवीला। आता दही पण घालून घ्यायचं, त्यात शाईचं दही। छान होतं पेरूचं रायतं। पेरूचं रायतं मस्त झालंय। ही रेसिपी आता तयार आहे, पेरूचा रायता। अशा पद्धतीने करून बघा, छान होते, चवीला मस्त लागते। आणि करून बघा, खाऊन बघा, आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू।